नाही, माझे मॉम डॅड दोघंच बिझी असतात, तर मी ॲक्च्युली शॉक्ड होती, पण मला रिअलाइज केलं की ते लाडात पण कमी नाही करत. तर I'm so happy meet you, best friend. हे काय लोणचं आहे का तिकडे? काय खाते ते? हो, हे पान पाठवले मम्मानी. आय थिंक मसाला इकडे सगळ्या गावकऱ्यांना थोडं एवढं सगळं दिलंय खायला, ते पचायला पान पण दिले. हो सगळं. सोनपापडी, इज दॅट सोनपापडी? या अँड नाचो चिप्स, सगळंच हेल्दी आहे. सगळंच हेल्दी आहे. काय रे? वॉफल चिप्स, इट्स एव्हरीथिंग. ग्रेट. तिला आवडणार सगळं आवडणार. एकच जाईल. हो. काय म्हणशील मम्मी डॅडीला, मॉम डॅड? मी इकडे आलेली ना, तेव्हा खरंच विचार करून आलेली की आय डोंट नो काय होणार आहे, पण जे पण काय होईल ना, मी खूप ओपन हार्टेडली घेणार आहे. आणि ते करता करताना कुठेतरी मी खरंच स्वतःला शहरात विसरून आली, कारण की इकडे एवढं प्रेम आहे ना. मी लाड बघितलंय खूप, त्याचे प्रेम असतं ना की नेहमीच कोणतरी असणार, कारण की माझे पॅरेंट्स दोघी खूप बिझी असतात. तर ग्रोईंग अप माझ्याकडे फक्त आया होते, 24/7 ऑपेज होते, तर ते फक्त सगळं असं आणून द्यायचे, पण त्याच्या पुढे काय नसायचं. तर आय थिंक आज मला रिअलाईज झालं की हे पण असणं किती इम्पॉर्टंट होतं तेव्हा, कारण की इकडे फक्त प्रेम आहे आणि सगळे ते फॅसिलिटीज नाही आहेत. तर आय थिंक आता माझ्याकडे ते प्रेम पण आहे, फॅसिलिटीज पण आल्या, तर खूप ओव्हरवेल्मिंग झालंय की ओ माय गॉड, ह्याच्यापेक्षा परफेक्ट लाईफ नाही असू शकत माझ्याकडे. आणि आय हॅव रिअलाइज्ड की प्रेम केवढं आहे, पण ते एका छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आलंय. इट इज इन द स्मॉल थिंग्स, छोट्या गोष्टींमध्ये. म्हणजे त्यांचं एवढं प्रेम, पण आता त्यांना असं झालं की पाठवू तर किती पाठवू. चलो नेक्स्ट. रसिका. मालकीणबाई. वाव, हे मला पाहिजे थोडंसं. वाव. रसगुल्ला, रसासाठी रसगुल्ला. ओके, क्लास. हे आपल्याला माहिती आहे काय? फोटो फ्रेम. फॅमिलीचा फोटो फ्रेम. यार आठवणीत असेल यांना खूपच. हो यार. 40 दिवस काय सोपं आहे का? हो ना. फॅमिली फोटो. सो क्यूट. स्वीटी बोलतात मला घरी. स्वीटी, आम्ही तुम्हाला खूप मिस करतो. एक गौरीत काढलेला फोटो आहे. आमच्या घरी गौरी बसते आणि मी युजली माझ्या घरी माझ्याशिवाय कोणीच फोटोजेनिक नाही आहे, कोणाला फोटो कारण मी मॉडेल आहे, तर त्यांना असं वाटतं की हिलाच फोटो आणि मी जबरदस्ती यांच्याकडून काढून घेतलेलं. तुम्ही बघू शकता इथे माझे पप्पा घुसत आहे फ्रेममध्ये, त्यांना येत नाही. पण येस, ही माझी फॅमिली आहे आणि ही माझी जीजू आहे आणि ही माझी बहीण. सो आय लव्ह दिस. फायनली वी गेट टू सी युअर ऐकत त्यांना काय सांगू. थँक्यू मम्मी, थँक्यू पप्पा, नयन थँक्यू. खूप भेटले. हा हे फोटो एक कृष्णाचा फोटो फ्रेम आहे आणि हा फोटो फ्रेम आहे. दोघी फोटो फ्रेम्सला मी जवळ घेऊन झोपणार आहे रात्री. मला दोघांची खूप गरज आहे. तुम्ही माझ्यासोबत सतत 24 तास राहणार असंच मला वाटेल. जरी मी 1 महिना एवढे दूर आहे तुमच्याकडून, पण आता नाही असं वाटणार मला. मी जेवढे पण दिवस इथे राहीन, मला असं वाटणार की तुम्हीच आहे माझ्यासोबत. सो थँक्यू सो मच. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, हे सगळं पाठवताना ना प्रत्येकाच्या पॅरेंट्सला किंवा ज्यांनी पाठवलं ना, त्यांना असंच वाटलं असणार आहे की हे ह्याच्याबरोबर मी का नाही आहे तिच्यासोबत तिथं. तर असं समजा तेच आलेत तुमच्याबरोबर. ॲक्च्युली ते म्हणजे पूर्णपणे सगळं ते जे काय होतं ना आतलं प्रेम सगळं त्यांनी ह्यामध्ये दिलंय. आणि हे मोटिवेशन म्हणून घ्या. हे आठवण आहे ते मला मान्यच आहे. म्हणजे हे अवघड आहे, तुम्ही जे सगळं करताय ते खूप कमेंडेबल आहे. आय होप हे इन्स्पायर करेल तुम्हाला. यु नो, मला माहिती आहे की आम्ही बोलतो, आम्ही आता थोड्या तासांपुरती होत तुमच्याबरोबर, पण काहीच सांगू शकत नाही. द फिलिंग इज, आय नो, आय अंडरस्टँड. पण प्लीज या अजून मोटिवेट व्हा की या लोकांसाठी, या लोकांना प्राऊड करायचं आहे. बास.